सन्मान्य व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी उपस्थित आहे. नामांकित मंडळीमध्ये आपण पाहतोय सन्मान्य अनंता म्हात्रे, कालिकामाता कालभार संघाचे खंदे समर्थक. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्याचबरोबर रमाजिमचे प्रोपायटर सन्मान्य रमा म्हात्रे, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विलासजी बाळू, आपलं देखील मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं गेली 4 दिवस या स्पर्धेसाठी आपण देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात. वरालदेवी स्पोर्ट्स आयोजित वरालदेवी चषक 2024 मधून तुमचं देखील मनापासून स्वागत. तर कालवार संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. सदा म्हात्रे, गावदेवी ओळिया संघाचे कुल कॅप्टन वेलकम टार्झनजी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज नामदेव चौधरी. सलामी जोडी देखील मैदानामध्ये आपण पाहतो. इन ऍक्शन मधून कालवार संघाची सदा म्हात्रे किशोर. पहिला चेंडू सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं, त्याचं कारण देखील आपण पाहिलं. पदल आलित्य फुटवर्कचा भास. पहिला चेंडू बीट होताना फलंदाज सदा म्हात्रे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नामदेव चौधरी. राईट आर्म या ठिकाणी मात्र हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं टॅप केलं. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळतंय. एक धाव घेण्याची संधी होते. या एक धावीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या होती ती बिनबाद 1. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. मिस टाइम स्ट्रोक निश्चित आपण पाहिला. दादा लक्ष कुठे आहे? दादा दक्ष नव्हता. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावणी किशोर याने देखील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती ती बिनबाद 2. सलामी गोलंदाज आतापर्यंत अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. 3 चेंडू मधून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करताना गोलंदाज नामदेव. हा चेंडू देखील आहे सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू मात्र बॅटची थोडीशी आउटसाइड एज घेऊन जातो. एस्टेनच्या मागे एस्टेन आपण दक्ष पाहिला. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. आता मात्र चेंडू मोठा फाटका डाऊन दी ग्राउंड. यस, 1 बाउन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू क्षेत्ररक्षक दिनेशाला बीट करून जातोय. सीमा रसबाई चौकार. क्या बात आहे. सतीश गजानन चौधरी खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील त्यांच्याकडनं उत्तम पाहुण्यांच्या नाश्त्याची सोय, अर्थात त्यांच्याकडे ड्रायफ्रूट. वा क्या बात आहे. नरेश भोईर आणि सतीश गजानन चौधरी त्यांच्याकडनं आमच्या मान्यवरांसाठी स्पेशल नाश्त्याची सोय केली जाते. नरेश भोईर यांच्याकडे मोठे खजूर असतील. यांच्याकडनं काय काजू बदाम, काय काजू 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 बदाम. वा वा दादा, तू पण खात जा. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 धावा. बघा सदा तुमच्यासाठी सुवर्ण ऑफर आहे. ब्रेकिंग तुमच्यासाठी आहे. अरे लंगरे घोऱ्यावर नको लावू राजान दो ना, आम्हाला त्रास नको देऊ. द्यायचं असेल दिला नाही द्या.
सदा मात्र बघा तुमच्यासाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज. आपण जर चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक साधली तर विलास बाळू यांच्याकडनं 2222 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. थर्डमॅनला असेल क्षेत्र शरद दादा तुमच्यासाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे जेम्स यांच्याकडनं. अर्थात जेम्स म्हणजे टार्झन पाटील. ₹2222 कॅश प्राइज सध्या तुमच्यासाठी जाहीर झालेलं आहे. तुमच्या बॅटमधून चौकार किंवा षटकारांची अटक साधली गेली तर बघा किती विश्वास तुमच्यावर आहे विलास बाळू यांचा. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. बॅटकट एक धाव घेण्याची संधी एकदम संघ धावसंख्या पुढे सध्या धावसंख्या होते ती 8. हॅलो चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका. चेंडू जो ऑन साइडला एक धाव घेण्याची संधी झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि याचबरोबर 2 धावा कंप्लीट. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसऱ्या धाव घेताना महत्वाचा फलंदाज सदा मात्र याची खेळी संपुष्टात आली. सदा मात्र याला मैदान सोडावं लागतं. नेक्स्ट बॅट्समन येतो मुकेश. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड जे कालिका कालवार संघातील सर्वात महत्वाचा उत्कृष्ट फलंदाज. अतिशय चांगला फटका किशोराच्या बॅटमधून सजलाय. काय कमालीचा झेल. अप्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कॅरी कलेक्ट केला जातोय आणि महत्वाचा दुसरा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतो किशोर. आपण पहिला नेक्स्ट बॅट्समन येतोय राकेश म्हात्रे. एक मधल्या फळीत अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे राकेश म्हात्रे आणि खऱ्या अर्थाने नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. सन्मानित विजय जाना बजागे ताळेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. आपण देखील प्रेक्षकांमध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंती असेल की तुम्ही देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. विजयजी बजागे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय चांगला फटका राकेशच्या बॅट मधून सजतोय. चेंडूकडे मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे. बिग विकेट बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करतो गेंदबाज रतन. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका आहे. चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क. यस खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज देवेश ना धर्मेश
वेलकम वेलकम. सन्मान्य अतिथीगण, उपस्थित मान्यवर सर्वांचं पुंचित स्पर्धेमधून मनापासून स्वागत. नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते ते सन्मान्य विजयजी बजागे, आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, क्रिकेटचे निस्कीम चाहते आणि तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विजयजी बजागे यांना विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण धर्मेशाच्या बॅटमधून पाहिला. चेंडूची लाईन खऱ्या अर्थाने त्याने लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क, सीमा रेषा बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकाराला. किती झाले षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति ओव्हर मागून 8 धावांची सरासरी. 3-16. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पहिली, सांघिक तिसरं गोलंदाजी तो संदीप. शरदजी भोईर, तुम्हाला देखील स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी असेल. तुमचे खंदे समर्थक, तुमचे चाहते सन्मान्य टार्झन पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. त्यांच्याकडनं आता तुमचं जे बक्षीस होतं ते देखील थोडंसं वाढलेलं आहे. आता म्हणतो 300 रुपये झेलसाठी, 300 रुपयाचं कॅश प्राइज. आउट ऑफ इनसाइडचा फटका सजलाय. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र रतनीच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण होतं. 2 धावा कंप्लीट केले जातील. धावसंख्या 2 ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 18. षटक क्रमांक 3. चेंडूकारी क्षेत्ररक्षक दिनेश, दिनेश याच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातोय. बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतोय गेंदबाज. बिग ब्लो, मोठा धक्का लागतोय कलवार संघाला. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज मुकेशाची खेळी संपुष्टात. देवानंद म्हात्रे येतो नेक्स्ट बासमन. एक धावगणीची संधी झाली. एक धावणी संघात धावसंख्या पुढे सध्या धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहतोय जय कालिका माता कालवार. यानंतर देखील बिग मॅच. एका बाजूला गावदेवी ओवळी, विपक्ष कालिका माता खारबाव. याचबरोबर पंचांकडे देखील वाईटचा इशारा येतो. एक धावेचा निर्बळ धावसंख्याकडे पुढे सध्या धावसंख्या होती ती 20 रन. लॉस ऑफ 3 विकेट, 4 विकेट and third over progress. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, संघात धावसंख्या 4 बाद 20. गोलंदाज संदीप रायटम राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग एट, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं बदल आलित्य. पायांची हालचाल फार महत्वाची असते. अक्रॉस लाईन थोडसा ऑन साईडचा फटका सजलाय. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. डीप विकेटला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट आणि तिसरी धावेसाठी फलंदाजाला जावे लागेल मैदान सोडून. चैता पाकाची
पहिली दुसरी धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती. तिसऱ्या धावेचा मो मात्र आवडता आणि तिसऱ्या धावेचा कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील व्यवस्थित झालं नाही. फलस्वरूप महत्वाचा फलंदाज देवानंद म्हात्रे याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतोय. रमाजी कोण आहे? 7-12 नवीन आहे विशाल. ओके, साईनाथ अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. परिपूर्ण बीट होताना फलंदाज स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे. चला, आज वेलेच्या संदर्भात सर्व संघाने आम्हाला थोडंसं सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा साईनाथ. यस, फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. अध्यक्ष होता एसटी रक्षक आणि कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून झाली नाहीये. फलंदाजाला जावं लागेल मैदान सोडून. बघा मित्र, आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 44 संघटनेचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष आणि गावदेवी ओळी या संघाचे नामांकित क्रिकेटर सन्माननीय अरविंद केशव भोईर यांच्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. आज ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 50 धावा पूर्ण होतील, एका इनिंगमधून फक्त 50 धावा पूर्ण होतील, त्या खेळाडूला त्यांच्याकडे दिले जाणार 5,555 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. अरविंद भोईर यांच्याकडे एक सुवर्ण संधी आजच्या स्पर्धेमधून. ज्या संघ इन ऍक्शन मध्ये त्या संघाच्या फलंदाजांची सुवर्ण संधी आहे. एका सामन्यामधून आपण जर 50 धावा पूर्ण केल्या तर तुम्हाला त्यांच्याकडे दिले जातील 5,555 रुपयाचं कॅश प्राइज. वेलकम विजय पाटील. गावदेवी ओळी या संघाचं गावदेवी संघाचं बादल म्हणून ज्यांना आपण संबोधतोय विजयजी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज साई. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका रमायच्या बॅट मधून येतोय. ऑन द कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी देखील कंप्लीट केली जाईल का? आणि 3 धावा देखील कंप्लीट. खऱ्या अर्थानं 2 धावा कंप्लीट झाली तर फेक थोडीशी रॉंगिंग झाली. दक्ष दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी 2 धावा त्याकडे 3 धावा त्यांच्या माध्यमातून कन्वर्ट झाल्या. या 3 धाव्याने कालिका कालवार संघाची धावसंख्या होती ती 25. प्रेक्षकांना कदाचित लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतो की काय? स्विंग अँड मिस. परिपूर्ण बीट होताना फलंदाज कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या ती 25. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंडू आणि बॅटफोडीमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चला, पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आमच्या टॉस बॉक्सला जॉईन व्हायचंय. वारंवार चुका 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 आणि चुकीला माफी नाहीये. किती धावा झाले? 25 धावा झालेले आहेत आणि 26 धावांचं एक मापक लक्ष असेल विजयासाठी सरवली संघाला. खऱ्या अर्थानं सरवली संघाला हा मैदान देखील फार लकी आहे, कारण नुकत्याच संपन्न झालेल्या गावठी ओळी जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमधून त्या चषकाचा मानकरी हा संघ आहे. आणि खऱ्या अर्थानं आज देखील पहिल्या सामन्यामधून अध्यक्ष सन्माननीय शरददादा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली हा संघ उत्तम कामगिरी करतोय. तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेला सदीचे भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले ते ताराळगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत सन्माननीय विजयजी बजागे. विजयजी बजागे यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव. अतिथी या देवासमान असतोय आणि अतिथींचा मान्यवरांचा शुभ सन्मान आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि नेहमीच या स्पर्धेची आठवण राहील असं एक मोमेंटो
अर्थातच एक ट्रॉफी त्यांना या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय अनंत म्हात्रे, ज्या कालिका माता कालवारी संघाचे एक खंदेश समर्थक अनंत म्हात्रे यांना देखील आपण करूया सन्मानित. सन्मानित करायचं आहे. पटापट आणा सांग ना. आणि बिलासजी बाळू, विलास बाळू यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. संध्याकाळी सूर्यास्ताला करू, काय हरकत नाहीये. तर या ठिकाणी आमची रजा घेताना सन्मान विजयची बजागे, तुमचं देखील मनापासून कौतुक. ताडलगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि खऱ्या अर्थानं वेल ऑफ वेल काढून या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले होते. आपलं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. दोन दिग्गज संघ मात्र पहिला सामना थोडासा लॉस करून आपण पाहतो. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 26 धावांचं. गावदेवी ओळी संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन आहे. जय कालिका माता कालवार संघाचा कॅप्टन वेलकम प्रदीपजी जोशी. प्रदीपजी जोशी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फॉलीबॉल संघटनेचे सन्माननीय सचिव आपल्या कॅप्टनला देखील आपण पाठवायचं आहे. कालिका माता कालवार खारबाव येतोय, काही हरकत नाही. विजयासाठी एक मापक लक्ष आहे, फक्त आणि फक्त 26 धावा. सलामी गोलंदाज मुकेश, तर सलामी जोडी देखील आपण पाहतोय दिनेश. रवी आणि दिनेश ही सलामी जोडी. वेलकम विक्रम नाईक या स्पर्धेचे पंच. धन्यवाद धन्यवाद. यांना पण आहे म्हणजे माझ्या चोरणार नाही. माणूस बदलला
तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटकातला गोलंदाज मुकेश 26 धावांचं एक मापक लक्ष आणि या 26 धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे रवी आणि दिनेश पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका स्क्वेअर कट नाही रवीने अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला खऱ्या अर्थानं ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू तो फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला होता कव्हर क्षेत्र खाली होतं आणि कव्हर क्षेत्रामधून चेंडू सरसीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय रवी याच्या बॅटमधून चौकानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं धावसंख्या होती बिनबाद 4 सुरेख सुंदर मुकेश आहे आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती गोलंदाज थोडासा स्वतःला कमबॅक करतोय हा चेंडू असेल डॉट पुन्हा एकदा मुकेश आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक राकेश अतिशय चांगले क्षेत्ररक्षण बॅकिंग देखील आपण उत्तम पाहिली धर्मेशाच्या माध्यमातून मात्र याच दरम्यान एक 2 धावा करण्याची संधी देखील प्राप्त झाली फलंदाजाला या 2 धावेने जय भोलेनाथ सर्वोपरी संघाची धावसंख्या होती बिनबाद 6 थोडासा अक्रॉस लाईन ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं एक निर्धाव चेंडूची सांगता होते मुकेश पुन्हा एकदा सज्ज चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका फलंदाज रवी भुईरेच्या बॅट मधून येतोय पुन्हा चौकार संघ धावसंख्येतील 4 ने पुरस्कृत धावसंख्या बिनबाद 10 मध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं त्याचबरोबर सरवळी संघाचे कर्ता धर्ता सरवळी पाडा संघाचे कर्ता धर्ता आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष सन्मानित शरददादा भोईर तुम्हाला देखील विनंती असेल की सामना संपल्यानंतर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय फलंदाज थोडासा स्टेपवर झाला अतिशय चांगला फटका त्याच्या बॅट मधून सजला चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरला खाली क्षेत्र चौकार येईल आणि या चौकारानं एक दमदार चांगली सुरुवात करताना संघ आपण पाहतोय जय भोलेनाथ सरवळी पाडा अतिशय दमदार सुरुवात चांगली सुरुवात उत्तम सुरुवात दर्जेदार सुरुवात सकारात्मक सुरुवात आणि खऱ्या अर्थाने विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहिली बिनबाद 14 बिनबाद आणि जिंदाबाद विजयाचं लक्ष्य एक मापक आहे फक्त आणि फक्त 26 धावांचं पहिल्या ओव्हरमधून मात्र तब्बल 14 धावा धावफलकार आपण आता विजयापासून फक्त आणि फक्त 18 मध्ये 12 म्हणजे जवळ या सामन्यामधून आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारा संघ आपण पाहतोय जय भोलेनाथ सरवळी पाडा नेक्स्ट गोलंदाज धर्मेश वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज धर्मेश स्ट्राइक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड डावखुरा फलंदाज दिनेश वेलकम अरविंदजी भोईर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष आदरणीय अरविंदजी भोईर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे तवचित बाट करण्याची एक संधी होती मात्र निशाणा व्यवस्थित साधता आला नव्हता गोलंदाजाला मात्र एक धाव
घेण्याची संधी झाली ती फलंदाजाला. धावसंख्या कारण पुढे धावसंख्या होती ती 15. विजयापासून फक्त आणि फक्त 11 धाबा दूर आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 45 संघटनेचे सन्मानित प्रेसिडेंट अध्यक्ष आदरणीय अरविंदजी भोईर यांच्याकडे बघा आज या स्पर्धेमधून फार मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. जो फलंदाज एक इनिंग मधून 50 धावा पूर्ण करेल त्या फलंदाज त्यांच्याकडे दिले जातील 5,555 रुपयाचं कॅश प्राइज. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय रवी भोईर. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय प्रभाकर. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम चेंडू फेक झाली. जागून चेंडूला फोर्स काढायचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. सन्मान केला जातो या ठिकाणी चेंडूचा. बॅक टू बॉलरचा मारा. कुठल्या प्रकारची धाव देखील नाहीये. दुसऱ्या ओव्हरमधून अतिशय चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज धर्मेश. आता मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका असतो. देवनानीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धाब्याने संघ धावसंख्या होती ती 16 धावा. विजयाचं लक्ष 26 धावांचं षटक क्रमांक दुसरं. टॉप इनसाइडचा फाटका आहे. क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस बेल जज कॅच. अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज. बिग विकेट बिग ब्लो. मोठा धक्का सर्वडी संघाला लागतोय. दिनेश भोईर फलंदाज बाद होतोय. किती रन आहे 12 मध्ये आता 16 झाले 10 पाहिजे 12 ला 10 पाहिजे. पाच धावायचे तर बरं ओव्हर झाली. बॉलर कोणाला? बॉलर रमाकांत आला. रमाकांत तो बी रमाकांत यो बी रमाकांत 12वी
तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाजी देतो रमा म्हात्रे. चेंडूला सुंदरसा स्विचचा फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धाबा कंप्लीट झाल्या. बीजापासून फक्त आणि फक्त आता 8 धाबा दूर 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 11 चेंडू बीजासाठी 8 धावांची गरज. प्रभाकरच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदरसं स्विचिट केलं होतं. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित बॅट फलंदाज प्रभाकरच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू मात्र बॅटची घेतो आउटसाइड एज. चेंडू जातो शॉर्ट फाईंडला. एक धाव घेण्याची संधी झाली. आता उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बीजासाठी 7 धावांची गरज आहे. चला पुढे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओळी विपक्ष खारबाव. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूला थोडंसं स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बीजासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. चेंडूला थोडंसं फ्लिक केलंय. दोन धावा कंप्लीट. आता बीजापासून 5 राहिल्या. 5 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 धावांची गरज आहे. हलक्यात बॅट फक्त आणि फक्त थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या माणसांची मागणी आहे. बघा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोचलेकडे बघायचं आहे. फलंदाज बाद. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचू शकला नाही. वेलकम यतीश म्हात्रे. यतीश म्हात्रे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ग्रामपंचायत ओळीचे विद्यमान सरपंच म्हटलं तर वावगड राहणार नाही, कारण ते सौभाग्य होते त्यांचे सरपंच आहेत. सन्माननीय यतीश रामदास म्हात्रे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. नेक्स्ट बॅट्समन जातोय नितीन. 7 मध्ये 5 4. बीजापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समन येतोय नितीन. चेंडूला सुंदर फ्लिकचा फटका. चेंडू तो ऑन साइडला. एक धाव घेण्याची संधी आणि एक धावेने सगळ्या धावसंख्येकडे पुढे सरकते. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे 6 आणि बीजासाठी 3 धावांची गरज. आता मात्र एक मॅजिकल षटक हातावं लागेल कालवार संघाच्या गोलंदाजाला.
तीन धावा बाकी आहेत. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज सदा म्हात्रे एक संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे, अनुभवी असा खेळाडू आहे आणि बघूया त्याच्या माध्यमातून शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. राकेश त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र एकदम कंप्लीट केली जाईल आणि एक धाब्याने आता विजयापासून फक्त आणि फक्त 2 धाबा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इकडे आम्हाला आमच्या टॉसबॉक्सला आपण जॉईन व्हायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि याचबरोबर सामना फिनिश. षटकाराने विजय संपादित. प्रभाकरच्या बाट मधून हा विजय षटकार आला आणि ह्याच बरोबर मात्र सामन्यामधून या स्पर्धेमधून जे कालिका माता कालवार संघ बाद. तर सामन्यातील सामना वीराचा पुरस्कारचा मानकरी लॉस कोणचा सामना आहे. तर बघूया कुठला गोलंदाज ज्यांना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. कोण आहे बघा. रतन सामन्यातील सामनावीचा पुरस्कारचा मानकरी. खऱ्या अर्थानं अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली. जय भोले सरवलीपाडा संघाचे सर्वे सर्वा आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शरददादा भोईर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर करूया या खेळाडूचं कौतुक ज्यानं खऱ्या अर्थानं शिकच दिली. कालिका माता कालवार संघाला विजयाचा शिल्पकार. उत्कृष्ट गोलंदाजी. धावा फक्त खर्च केल्या. धावा कमी खर्च केल्या आणि महत्वाचे 2 फलंदाज ज्याने बाद केले तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. या स्पर्धेचा मानकरी. मानधमाचा पुरस्कार दिला जाईल रतन याला. मी सन्मान व्यासपीठावर विराजमान अनंता म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचं आहे.